अर्थ पडला की प्रभुपाची व्याख्या पक्की होते. समान गुणांकाशाने गुणवृद्धी म्हणजे प्रकोप आणि विपरीता कक्षा म्हणजे प्रकोप. ही व्याख्या इतकी पक्की आहे की चरक प्रत्यक्षात कळतच नाही. चल तर गप्पा नंतर करू. आज उष्ण पण वाढलाय थोडा कालपासून. अष्टांग हृदय कुठे आलं आपण थांबलो होतो. 200 गुणावर थांबलो. तर 200 गुणांचं ज्ञान आपण थोडक्यात बघितलं. विस्ताराने आपण 26व्या अध्यायात किंवा अष्टांग हृदयाच्या जडविज्ञानी अध्यायात त्याच्यात फक्त महत्वाचे मुद्दे की यांचं ज्ञान कसं करायचं. तर हे गुरुवादी गुणांचं ज्ञान स्वतंत्र करायची गरज नाही. ते करायचं असेल तर रसज्ञानाने करायचं. त्यासाठी ग्रंथकारांनी रसज्ञान कसं करायचं ते वर्णन केलेलं आहे. मधुरो लिंपती आम्लो संकुचयती लवणः दहती पित्तः द्विष्यते. तू उद्वेजना करतो आणि कशा स्तंभ करतो, ग्रह करतो. अशा आणखी आहे त्यातले महत्वाचे सांगितले. जे दृश्य आहे सहज दृश्य आहे अशा आणखी आहे. यावरून तुम्हाला प्रत्येक द्रव्याचा रस कळतो. रस कळला की द्रव्य कळलं, द्रव्य कळलं की गुण कळतात. आता हे गुण जे आहेत यामध्ये तरतमत्व हे बाकीच्या अभ्यासाने करायचं. त्याचं वर्णन 26व्या अध्यायात 27व्या अध्यायात संपूर्ण आलं. प्राण्यांचं वनस्पतींचं हे सगळी वर्णन त्यांनी केलेली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शेळीचं दूध सर्वात लघु आहे, उत्तम आहे. त्याचं कारण सांगतो, अवघडच सांगतो. एक तर ती सारखी फिरत असते चपळ, कुठलंही औषध खाते आणि तिचं दूध हे लघुत्तम आणि शमन. लघुत्तम गायचं लघु कारण तितकी चपळ नाही. ही सारखी करत असते, ती थोडं फिरते थोडं बसतं आणि सारखी खाते नसते. मग त्याच्यापेक्षा गायीचं म्हशीचं आणखी गुरुत्तम आहे कारण फिरतच पाण्यात बसतो. आता ह्यातही त्यांनी फरक केला आहे. गायीचं दूध पहाटे काढलेलं गुरु आहे कारण सूर्योष्पान आहे, विश्रांतीचा काळ. त्याच गायीचं दूध दिवस अखेर काढलेलं लघुत्तम आहे, सूक्ष्म आहे. या पद्धतीने संस्काराने त्याचं तरतमत्व त्या गुणांचं ठरवायचं. याला तुम्हाला जोडून मॉडर्न काही मिळालं इक्विपमेंट तर करायला हरकत नाही, पण त्यावेळेला थांबायची गरज नाही कारण हे आम्हाला शरीरात बघायचे करणार. त्याचं उपचयकरत्व आम्हाला बघायचं, त्याचं लेखनत्व आम्हाला बघायचं. हे तुम्हाला इंस्ट्रुमेंटमध्ये दिसणार नाही. हे उपचय करणार आहे की नाही गुरु यशकुंभने शक्तीचे गुरु.
मग गुरुत्व आम्हाला कुठेतरी याच्यात विघटन करून नाही जाणार, टेस्टिंग म्हणून गुरुत्व आम्हाला उपचयानेच कळलं पाहिजे. आणि म्हणून आमची लॅब शैली या पद्धतीने मग त्याची पुनरुत्ता आमची बारीक बारीक सूक्ष्म सूक्ष्म करत आहे. मग देश कोणता आहे, भूमी कोणती आहे, ऋतू कोणता आहे, आयन कोणता आहे, या सगळ्यांचे परिणाम त्याला अटॅच करायचे. या पद्धतीने द्रव्यांचे रसगुण विभाग ठरवायचे. त्यासाठी कुणाची थांबायची गरज नाही. काहींचे तुम्हाला सांगणं शक्य बाहेर ते तपासून बघायला लागतात पुन्हा एकदा. नाही तुम्ही एखाद्याला मृदू म्हटलं तरी शरीरात त्याने मृदू करत दाखवलं पाहिजे. या पद्धतीने ते करायचं. इथली विषयाक्रम तिथे पुन्हा किंवा त्याला म्हणतात संक्षेप तो व्यास. कालार्थ कर्मणा योगो हीनम इत्यादी मात्रका सम्यक योगश्च विज्ञेयो रोगारोगैः कारणम्. कालार्थ कर्मणाम योगो कर्मणाम योगो काळाचा सम्यक योग क्षीण योग अतियोग आणि मिथ्यायोग. योग म्हणजे संबंध, शरीराशी संबंध. उदाहरणार्थ अमेरिकेत हवामान थंड आहे, कायम बर्फ असतो, सूर्य नसतो. आपला काय तेव्हा योग संदर्भाचा अर्थ की तो व्यक्ती, पीडित व्यक्ती त्याचा संबंध कुठल्या वातावरणाशी आला, कोणत्या काळाशी आहे. दक्षिणायनात आहे, उत्तरायण आहे, अमुक आहे, त्याचे परिणाम त्याच्यावरती काय होतात, त्या काळाचे परिणाम काय होतात, काळ कोणता, ऋतू कोणता, त्याचे परिणाम. मग काळाचा सम्यक योग म्हणजे काय? एक काळ बदलत असतात. उत्तरायण असतं, दक्षिणायन असतं. मग उत्तरायणामध्ये विशिष्ट ऋतू असतात, दक्षिणायन त्यांचं योग्य प्रमाणात जेवढी गरज आहे तेवढं, जेवढं माणसाला सहन होतं तेवढं येणं हा सम्यक योग. त्यापेक्षा अधिक होणं हा अतियोग आहे आणि अतिशय थोडं होणं हा गुण आहे. आता हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन दोषांच्या जयप्रकोपाशी संबंधित असल्यामुळे महत्वाचं आहे. म्हणजे भीष्माचा योग्य उपयोग क्लेशक्षयाकरता व्हायला पाहिजे. शमन आहे ना. शिशिर हे म्हणतात क्लेशम संचय आहे, वसंत प्रकोप आहे, ग्रीष्म शमन आहे. या शमनाच्या संदर्भात तो श्लोक आहे. शिशिर हेमंत जर उत्तम असेल तर ग्रीष्मही उत्तम पाहिजे. शिशिर हेमंत सौम्य असेल तर ग्रीष्म उत्तम असून तो धातुक्षय करणार आहे, अतियोग ठरतो. म्हणजे थंडी अजिबात नाही, पण ऊन मात्र 45, 46, 47.
कारण शमनाचे पलीकडे चालतो हा धातू क्षय करणारा. या अर्थाने हा शब्द घ्यायचा आहे अति. म्हणजे एखाद्या वर्षात थंडी वाटतच नाही पण ऊन चांगलं टाकतं. एखाद्या प्रदेशात थंडी नसते. मुंबईत थंडी मी आयुष्यात पाहिलं आहे पण उष्ण मात्र असतं. किंवा आणखी उलट करूया आपण. शिशिरा हेमंत शिशिरात मुंबईत राहिला आणि शिशिर संपला की राजस्थानात गेला. 3 महिने तिथे काढले कामा करता गेला असं. किंवा तिकडे गेला अरब कंट्रीजमध्ये भेटायला सगळं पाणी मिळत नाही. पाणी म्हणून गेर टाकलं. तिथे जाऊन 3 महिने राहिला. म्हणजे मुंबईत राहिला. दोषाचा संचय अजिबात नाही. बलप्राप्ती म्हणावी तेवढी घ्यायची नाही आणि गेला मात्र तिकडे. म्हणजे हा अतियोग दोष संदर्भाने समजायचा. ऋतूंचा शरीराशी संबंध दोष संबंधाने घ्यायचा आहे. त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. समजा अशा ठिकाणी माणूस राहिला आहे की जिथे फार गरमी नाही आहे, उन्हाळाच नाही आहे. कुठेतरी शहर आहे 2 महिने 3 महिने थंड हवेच्या ठिकाणातून जिथे कायम थंडगार आहे. एसी सारखंच आहे. अगदी एसीच आहे असंच आहे. आणि तिथून उठला आणि कोकणात पावसाळ्यातून राहिला. म्हणजे तिथे श्लेष्मक्षय झालाच नाही. झाला तो संचयच झाला. आणि त्या वेळेला तिथे वातप्रकोपापेक्षा वातप्रकोप शीतगुणाने होईल, श्लेष्मवृद्धी होईल. म्हणजे पावसाळ्यात श्लेष्मवृद्धी. हा नित्य आहे. दोषांच्या बाबतीत हा चुकीचा आहे. या पद्धतीने या कालार्थ कालाच्या अतियोग मिथ्यायोग समजायचा. हा तर संबंध दोषप्रकोपाशी लावायचा, दोषाच्या संचयाशी लावायचा. त्या व्यक्तीला काय नेमकं घडलंय, मग आता हेच अस्तित्व तरुण माणूस आणि वृद्ध माणूस या तुलनेत होणार आहे. म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही फिरलात, तुमच्या दृष्टीने तुमचं सहत्व चांगलं आहे. माझ्यासारखा माणूस फिरला तर तो अति आहे. आणि या दृष्टीने त्यांचा अभ्यास करायचा. केवळ शाब्दिक विषय नाही आहे हा, क्लिनिकल ऍप्लिकेशनचा विषय आहे. अतियोग पहिला मिथ्यायोग. उन्हाळ्यात उन्हाळा आलाच नाही. अति थंडी आहे. कुठेतरी बर्फ पडला आणि अख्खा उन्हाळा थंडगार गेला. हा मिथ्यायोग. उदाहरण तुम्हाला परवाचं. तसं उदाहरण समजण्याकरता योग्य आहे पण काळाकरता अप्रोप्रिएट नाही. हैदराबादचे लोक हिमाचल प्रदेशला गेले आणि अचानक धरणातलं पाणी सोडलं. खरं तर हा सीझन नाही आहे पाणी सोडण्याचा. पाऊस खूप पडलाय, धरण तुडुंब भरलंय,
अनपेक्षितपणे आलं आणि केवढं आलं 28 श्लोक गायब. अनएक्सपेक्टेड सगळं असणं एक्सपेक्टेड आहे. किरकोळ वेळात सुद्धा थोडासा पाऊस पडतो एका दिवशी, एवढा नाही. हिवाळ्यात प्रचंड पाऊस आणि उन्हाळ्यात प्रचंड थंडी, कुठेतरी बर्फ पडावा आणि योग अजिबात पाऊस नाही पडला. पावसाळ्यात पाऊस पडला, हिवाळ्यात थंडी अजिबात नाही, उन्हाळा आलाय ऊन अजिबात आला, सदैव आभाळ, दोन्ही तिन्ही महिने आभाळ आणि पाऊस. त्यामुळे परिणाम काय झाला हे कमी. पण याचे परिणाम दोषानुगामी लक्ष करतात. त्याचे परिणाम शरीरावर काय होतात याचा अभ्यास करण्याकरता हा विषय आहे. अर्थ याचं वर्णन अष्टांगहृदयात प्रत्येक अर्थाचं चांगलं केलं, त्या श्लोकातच केलेलं आहे, उदाहरण देऊन केलं आहे. जसा प्रत्येक इंद्रियाचा अर्थ आहे. डोळे, मग इंद्रियाचा अतियोग आणि इंद्रियाचा अयोग. इंद्रियांचा अत्यधिक वापर करणं हा अतियोग आहे, अजिबात वापर न करणं हा अयोग आहे. आणि मिथ्या अत्यंत सूक्ष्म पदार्थ सारखे पाहतात किंवा अत्यंत तेजस्वी पदार्थ वारंवार पाहतात. भास्वर, सूक्ष्म किंवा ग्रहण किंवा सूर्यग्रहण उघड्या डोळ्याने पाहणं हा मिथ्या आहे. किंवा सूर्याकडे उघड्या डोळ्याने पाहणं हा मिथ्या आहे. अत्यंत भास्वर वस्तू पाहणं असं प्रत्येकाचं. त्वचा, त्याचा मिथ्या योग, अतियोग त्याला समजतो, अतियोग सोपा आहे. फक्त अतियोगाचं क्लिनिकल ऍप्लिकेशन कुठे होतं ते बघ. की एखादा मनुष्य तरुण खासतो हिवाळ्यात फिरायला निघाला, चांगली गोष्ट आहे. पण हिवाळ्यात फिरायला निघताना काय केलं पाहिजे? प्रावरण करून घेतले पाहिजे ना. म्हणजे मर्यादित थंडी लागते पण नाही घेतले. एव्हरेस्ट चढायला गेले आणि हे नाही, कपडे नाही घेतले, थंडीचा अतियोग. चीनच्या युद्धामध्ये किंवा कारगिलच्या युद्धामध्ये जी फजिती झाली ती सैन्याकडे कपडे नव्हते म्हणून झाली. थंडीचा अतियोग त्यांना सहन करावा लागला. असं ऍप्लिकेशन तुम्हाला तुझं करायला लागतं. पण उष्ण आणि थंडी याचं असं ऍप्लिकेशन करायला लागतं. जिव्हेचं ऍप्लिकेशन दोन पद्धतीने, एक इंद्रिय म्हणून आणि एक कर्म म्हणून. इंद्रिय म्हणून अतियोग
षड्रस खावे, मर्यादित खावे. परंतु उद्वेजना करणाऱ्या द्रव्याचा, दाह करणाऱ्या द्रव्याचा तीव्रतर उपयोग केला तर, ऍसिड जिभेवर टाकलं तर, क्षार जिभेवर टाकला तर, याचा अर्थ क्षार खाऊ नये असं नाही. आम्ही आंबट खातो, लिंबू खातो, पण लिंबाचा जळजळीत जिभेवर डायरेक्ट टाकत नाही, तर कुठे लिंबू पिऊन खातो. पण असं जर लिंबू घेतले, ग्लासभर रस काढला लिंबाचा आणि ओढलं, काय नाही. ते लोक करतात आणि मग असं सातत्याने केलं किंवा नको तेव्हा केलं. मला 2 पेशंट बघितले. आपण मीठ किती घेतो? पण आपल्या टीस्पून फुल 2 टीस्पून गेलं मीठ एका जणात लागतं. असं खातो प्रत्येक घासाला. परिणाम काय होतो याचा परिणाम असा होतो की जिभेला इतर रसाचं ज्ञान होत नाही. का चरक 26 लवण. सर्वरस प्रत्यनिक भूत. सर्वरस प्रत्यनिक. एवं अतिपात्रम यथम उपयुज्यमानः पित्तं कूपयति, रक्तं वर्धयति, तर्शयति, मूर्छयति, तापयति, दारयति, पुष्णाति मांसानि, प्रगालयति कुष्ठानि, विषं वर्धयति, शोफान् स्फोटयति, दन्तांश्च आवयति, तीक्ष्णम् उपहन्ति, इन्द्रियाणि उपरुणद्धि. इंद्रियम उपरुणद्धि. बस आता याची टीका आहे का? सर याची सर्वरस प्रत्यनिक भूताची टीका केली त्यांनी. सर्वरस प्रत्यनिक भूत इति यत्र मात्रा अतिरिक्तो लवणो भवति तत्र न अन्यरस उपलक्ष्यते. हा जरा इंद्रियावरती होणारा परिणाम हा तर होतोच, पण ह्याचा परिणाम रक्तदृष्टी असा सुद्धा होतो. इंद्रियार्थांचा शरीराशी अतियोग झाला की तो शरीरही खराब करतो. इंद्रिय तर खराब करतच, शरीरही करतात. असं प्रत्येक रसाचा अतियोग होतो, नित्यायोग होतो प्रत्येक इंद्रियात. आता जिल्ह्याचा रस झाला, बोलणं, अति बोलणं हा अतियोग. सदैव बडबड करीत अतियोग. कारण नसताना एखाद्या दिवशी ठीक आहे. आणि व्यवसाय म्हणून खूप बोलण्याचं काम घेणं हा अतियोग. दिवसभर बोलत राहायचं नाही, 1-2 दिवस ठीक आहे. वर्षभर बोलत राहायचं रोज ते व्याधी काय. नित्यायोग, वाचीचा नित्यायोग 2 पद्धतीचा आहे. एक खूप जोरात बोलायचं, अनावश्यक शिरात तळून आरडाओरडा करायचा, सातत्याने करायचं काम. तुम्ही ते हे बघता ना, नाट्य किंवा फुगायचं हे कायम असे रसा ओढून, कारण त्यांना त्याचं डायरेक्शन.
कारण शब्द त्याला एनर्जी पाहिजे शब्दात, आणि त्या एनर्जी करता ते कसं असेल हे म्हणून साध्य ओढत ते कर्कशपणे बोलत असतात. एकतर चांगलं ऐकू जावं म्हणून आणि एनर्जी पाहिजे. हा ती मिथ्या योग. दुसरा मिथ्या योग आणखी वाचेचा आहे, निंदा करा. दोन माणसं एकत्र आली की जो उपस्थित नाही त्याच्याबद्दल बोल, दुसरा काही चर्चा म्हणजे गप्पा म्हणजे काय, गप्पांचा विषय हाच असतो. जो नाही त्याची निंदा करणे, दुसरा विषयच नसतो, गप्पा असतो. कुठला काव्यशास्त्र विनोद, आणि ज्यांच्याकडे काव्यशास्त्र विनोद नसतात त्यांच्या गप्पांचे विषय काय असतात, किंवा आत्मस्तुती या पलीकडे काही नसतं. मी हे केलं, मी हे केलं, मी क्यों केलं, एवढं तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं असतं, बोलायचं नसतं काही. नाहीतर मग याला असं करावं त्याला, हा मुख्य योग आहे. हा सदवृत्तात बसत नाही. आणि उद्वेजक बोलायचं, यस्मात उद्विज्यते जना असं बोलणं हा मुख्य योग आहे. हा शक्यतो करू. माणूस मिथ्यायोग का करतो, दुसऱ्यावर दुखावल्याचा आनंद मिळतो म्हणून. त्याच्या अंगावर बोलून त्या उघडपणे दाखवायच्या, गरज नसताना, साध्य काही नसताना त्यातून आनंद, दुसऱ्याला दुखावल्याचा आनंद मिळतो. आणि हा आनंद अहंकारातून, द्वेषातून, क्रोधातून मिळतो. समजा एखाद्याने काही बोलला, शब्द चुकीचा बोलला, समज दिली असं बोलू नये, चांगलं नसतं, विशेष समजतो, तो ऐकत नाही, तो पुन्हा तेच बोलतो. अशा वेळेला आपण प्रत्युत्तर द्यायचं का निघून द्यायचं, निघून मग त्याच्याऐवजी हा असं कसं बोलतो म्हणून एक वडी ठेवून द्यायची. यात काय नाही, तो थांबला का नाही, वाद झाला, पण त्याला शिक्षण दिल्याचा आनंद मला मिळाला, निवड पडलो. माणूस या आनंदाकरता माणूस हे करतो. त्यात तुला कसं मारलं याचा आनंद काढला, उपलब्धी काही नाही. आणि उपलब्धी होते कुठे होते उपलब्धी, जिथे माणसं सेन्सिटिव्ह असतात. आणि जिथे माणसं सेन्सिटिव्ह असतात तिथे तुम्ही कितीही मारा, शेपूट वापरत नाही. म्हणजे ह्या गोष्टीचा उपयोग करायचा असतो, प्रसंगी करायचा असतो, विशिष्ट सद्हेतून करायचा असतो. दुसऱ्याला डिवचण्याकरता, हतप्रभ करण्याकरता ते नाही करायचं. तो मिथ्या योग. लहान मुलं ऐकत नाही, जोरात ओरडला, पण सदैव तू गाढवायच म्हणत राहणं हा मिथ्या योग. ऊट गाढवा, मी सकाळी उठवताना ऊट गाढवाच म्हणायची, हा मिथ्या योग आहे. संस्कार आणि विचार वाईट करतात. रामाला उठवताना वशिष्ठ काय म्हणतात बघा, सकाळी उठवताना प्रभात झालेली आहे, प्रातर्विधी करायचा आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, उत्तिष्ठ नरशार्दूल म्हणतात. पुरुष व्याघ्रा उठ, सकाळ झाली आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे.
हे कुठे आणि ऊट गाडवा म्हणणं कुठे? आपला स्तर बदलतो. हा मुख्य वाचन याचे परिणाम दोन्ही शरीरावर होतात, ऐकणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याचं स्तर खाली 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 जातं आणि ऐकणाऱ्याचं स्तर डिप्रेशनमध्ये जातं आणि द्वेषामध्ये जातं. मग त्याचा द्वेष आला. सतत जो वेळा असं घरात कोणी बोलतं, आई वडील चुलता मामा काका बहीण भाऊ, त्यावेळेला द्वेष नको तेव्हा म्हणून डोळ्यासमोर नको होतं. काही बघा जरा हा वाणीचा मुख्य योग आहे. थोडा जास्त बोललो मी, प्रसंग ते विचार करत नाही आपण. माझ्याकडे एक जोडपा तुमचा संवादच काही नसतो मला दोघांचा. काय बोलावं, दोघंही बोलायला बसतो, विषयच नसतो. मग म्हणत बसतो म्हणजे विषय नाही मिळाला. आमचे संवाद वाढले पाहिजे असं मला. संवाद केव्हा वाढतात? संवाद वाढायला काही गोष्टी लागतात, अनुकूलता लागते. काही दोघांची वेगवेगळे का होईना उत्तुंग विषय पाहिजे. आपल्या आपल्या विषयात अभिरुची पाहिजे. समानच असावं असं नाही, पण बोलण्यासारखं, सांगण्यासारखं, शेअर करण्यासारखं, आनंद देण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे ना, तर बोलता येईल. गती कशातच नाही ना, ह्याच्यात आहे ना त्याच्यात. मग काय चर्चा करायची? मग चर्चा एकच असते, यानं असं केलं त्यानं तसं केलं. मग सुखवस्तू असले तर आज या हॉटेलात जाऊया, उद्या त्या हॉटेलला जाऊया, या मॉलमध्ये जाऊया, मग सोप्या बदलून टाकूया, पडद्याबद्दल. या पलीकडे विषय नसतो चर्चा, कारण विषयच नसतो चर्चा. चर्चेला विषय हवे असतील तर दोघांनाही एकमेकांचे विषय ऐकण्याची सवय पाहिजे. फक्त माझंच ऐकावं असं नाही चालत, समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग चर्चा येते, तिथे संवाद होतात. किंवा मग संवाद करताना, इतर गोष्टी करताना थट्टा विनोद असं काहीच नसतं. विनोद समजत नाही, विनोद करता येत केलं तरी समजत नाही आणि करतात येत नाही, प्रत्येकाला जमत नाही. एवढी नॉट जितकं सेन्सिटिव्ह नसतं त्याला विनोद करता यावा इतकी हे ना क्षमता नसते, आणि विनोद करावा एवढी क्षमता नसते. विनोद सुद्धा खरंच करण्याची हे कुवत लागते. तर काय बोललाय मग हे होत नाही, संवाद करत नाही त्याला आपल्या. किंवा संवाद घरात व्हायचे असतील तर आपल्याविषयी काहीतरी चांगलं पाहिजे. काही असू शकतो, चांगला विषय कुठे असू शकतो. कोण व्यसन लागतं, पण दोघं जवळ तर किंवा असं करीत बसतात. संवाद होण्याकरता काही गोष्टी आवश्यक आहेत. मी तुम्हाला काय सांगतो, प्रत्येकाला स्वतःचा विषय असला पाहिजे आणि जोडीदाराला त्याचा स्वतःचा विषय डेव्हलप करायला हवा. जो आवडतो तो डेव्हलप. तुझ्या आवडीच्या विषयातलं शेअरिंग मला करत, मला ज्या आवडतं त्यातला चांगल्या गोष्टी मी तुला सूचनांची देवाणघेवाण व्हायच्या, पण दोघांचं ऐकलंच. माझंच फक्त तू ऐकायचं, तुझं नाही ऐकायचं नाही का. शेअरिंग आज काय झालं दिवसभरात, काय चांगलं घडलं सांगता आलं पाहिजे.
संवादी प्रक्रिया ही समजली पाहिजे, ही करता आली पाहिजे. दिवसभरातल्या वागण्याचं, चालण्याचं, कार्यक्रमाचं, घटनांचं रसग्रहण करून सांगता आलं पाहिजे. तेही कसं सुश्राव्य. तो एक संवाद कौशल्यच नाही आहे. संवाद येणार कुठून? हे डेव्हलप करायला, संवाद कौशल्य डेव्हलप केलं पाहिजे आपण. म्हणजे मग ते ना, पण ते हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक करायला लागतं. आणि हे नसलं तर मग संवादाचा विसंवाद होतो आणि तो मिथ्या येतो. वाचतो तर संवाद फार बोलतो. पण ते मला वाटलं हे नवीन पिढीला सांगितलं पाहिजे. माझ्या अनुभवाची बोल आहे. आणि नवरा बायको म्हटलं की विषय ती पाहत बसते, विषयच काही नाही. ठीक आहे, ती पाहताना सुद्धा काहीतरी हे करायला घेतलं. त्याची ऍक्टिंग हे किती सुंदर आहे, काय म्हणतात त्याला, अभिव्यक्ती किती सुंदर आहे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते ना. किंवा याची अभिव्यक्ती करायला अतिरेक दिसतोय, होऊ शकतो ना संवाद. ते सुद्धा नसतं. मी तुझी पाहतो, सिरियल पाहतो. ही सिरियल पाहताना माझा उद्देश वेगळा असतो. इतिहास काय, भूगोल काय आहे, आता प्रसंग काय नाही. एखादी अभिव्यक्ती तो कसा करतो, एखादा विनोद तो कसा करतो. प्रत्येक सिरियलला विषय असं नाही, विषय फारतो असतो. पण अभिव्यक्ती सामर्थ्य कसं असतं कोणाचं, ती शेअर करता आलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे. नव्हे किंबहुना याच्या पुढचा प्रसंग काय होतो तो सांगता आला पाहिजे. आता काय होणार आहे मी सांगतो बरं का, झालं सांगतो सुरू. नाही नाही असं होणार आहे, ठीक आहे, असं होऊ शकतं. पण संवाद आहे, मला वाटतं हे असं होणार आहे. संवाद कौशल्यच नसतं आपल्याकडे, मख्खपणा असतो. मग बरोबर हे पाहण्याचा आनंद काय, चहाशिवाय दुसरा आनंद नाही. मी असं म्हणालो 16 तारखेला निकाल लागले ना, कुणीतरी अशा चित्राबरोबर जाऊन बघावं की जे एन्जॉय करतात. दुर्दैवाने असं कोणी मित्र नाही आहे की ज्याच्याकडे जाऊन एन्जॉय करतात. पण एकट्याने पाहिलं घरी बसून एन्जॉय करता येतो. प्रत्येक गोष्ट एन्जॉय करता येते संवादात. म्हणून संवाद कौशल्य वाढवलं पाहिजे आपण. संवाद कौशल्य वाढवायला अनेकांचे संपर्क माणसात मिसळ, त्यांच्या लकबी नकळत आपल्या येतात, नकळत येतात, वापर करता येतो. प्रचंड वाचन आणि चिंतन. काय झालं मला माहिती नाही देशाला. क्रिएटिव्हिटी सगळी संपली आहे. फक्त जन्माला आलं, शाळा, कॉलेज, नोकरी, पैसा, घर, गाडी, संपला विषय. आणि उपभोग जर कशाला काय असेल तर पैशाने खरेदी केलेल्या वस्तूचा याचा उपयोग. त्याच्यात कधीतरी जात नाही. सुखी जीवनाकरता ते खूप आवश्यक आहे. म्हणजे मी कधीही गाणे ऐकत नाही. स्वांत सुख आहे सुद्धा मी गातो. माझी क्रिएटिव्हिटी. गाणं ऐकायचं दुसऱ्यांपेक्षा मी छान गाऊन दाखवतो. जे गाणं मला कसं म्हणता येईल. ऐकून ऐकून ते गाणं, मग ते गाणं आपण सारखं गुणगुणायचं. डिपेंडन्सी नाही. आमच्या घरात काहीच नाही, टी व्ही नाही आहे, अमुक नाही आहे, रेकॉर्डर नाही आहे. मी काय करू? स्वतः केलं काहीतरी एखादी करून टाकत.
एखादा लेखी विनोदी किस्सारी स्वतःचे क्रिएटिव्ह करायचंच नाही, पराधीनताच फक्त घ्यायची. म्हणजे आनंद म्हणजे काय, पिक्चर पाहणं किंवा हॉटेल किंवा फिरायचं किंवा पत्ते ब्रिज रवी छान. माझी क्रिएटिव्हिटी मला निर्माण करता आली. मला वेळ मिळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. वेळ रिकामा मिळत नाही मला, त्यामुळे नवीन ते करता येतं. अशी स्थिती आहे. नाही करत कोणी किरकिर बोलतो. आय एन्जॉय माय लाईफ. पण जो मिळाला तशी मी शेअर केलं, तुमच्याशी शेअर करतो झालेले प्रसंग. संवाद क्वेश्चन झालं पाहिजे. चल तुम्ही बोल झालात फार बोलतो तरी पुन्हा सांगू शकेल. ते सगळं इतकं आवश्यक आहे. चल पुढं. कर्माचं हीन मिथ्याने कर्मच हीन मिथ्याने काल आणि अर्थ झाला तर कर्म आता कर्माचा मिथ्या लोक हा विषय थोडासा वेगळा. त्याला आयाम मोठे. चिकित्सकाच्या दृष्टीने तो जे कर्म करतो त्याचा उपयोग होता का, हा सर्वात महत्वाचा. चिकित्सक पाचन करतो, चिकित्सक लंघन करतो, चिकित्सक गुणगान करतो. ज्याला कळलं पाहिजे कुठं थांबवायचं, लंघन कुठं थांबवायचं. त्याला कळलं पाहिजे स्नेहन कुठं थांबवायचं. त्याला कळलं पाहिजे पाचन कुठं थांबवायचं. काय नाही, त्रिबळ गुरुकुळ वर्षानुवर्षी चालू. गुरुकुळ वर्षानुवर्षी चालू. गोकुळाचे दुष्परिणाम आहेत. गोकुळाने काही व्याधी होतात, त्यामध्ये पॅरासिटिक व्याधी आहे, पॅरालिसिस व्याधी आहे, लेखन हा व्याधी होता. अशा अनेक व्याधी होतात. किंवा मी देणाऱ्या चिकित्सकाने वर्ष आता तेव्हा मी जामनगरला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. तिथे प्रमेय शिकवला आणि प्रमेय शिकवताना एक हे सांगितलं की प्रमेयामध्ये पहिल्यांदा लंघन करायचं, शोधन करायचं आणि नंतर गुंगणच करायचं. मेहेषु संतर्पणमेव कार्यम. यावी संतर्पण गण्य है, हाँ है. वृक्षण करून झालं, वमन करून झालं, विरोचन करून झालं की संतर्पणच करायला पाहिजे. हमको बोले दिन 10 साल से यही करते आए. डायबिटीज का पेशेंट आया, प्रमेय का पेशेंट आया कि चलो जम्बो बिच्छूर किंवा आमची काय असतील ती अत्यंत वृक्ष औषधं सतत देत राहायची. ये हमको किसी ने बताया नहीं. अवस्था बदलते. तुम्हाला स्थिरीकरण द्यायचं असतं. स्थिरीकरण देताना असं स्थिरीकरण द्यायचं की ते गुणगान करणार आहे. नाही तर तो तुमच्या कर्माचा अतियोग आहे. मग एखाद्याला तुम्ही सांगितलं जरा मर्म वाटतं की पोटात किंवा तोंडात पोटात घालून करून टाकायचं, त्याचा तो अतियोग करू शकतो. मला विचारल्याशिवाय करायचं नाही. अतियोग बसती मॅक्झिमम बसते किती द्याव्या. वर्षानुवर्षी वस्तू लागू.
कर्मणाम दिनमित्या वमन करायचीच नाही, हा मिथ्या योग आहे, अयोग आहे. संतर्पण झाली असेल, ऋतुचर्या पाळली जात नसेल तर वमन करायला पाहिजे. जो ऋतुचर्या पाळतो, दिनचर्या काही नाही केलं चालेल, पण जो ऋतुचर्या पाळते, दिनचर्या पाळते, तरी वमन करायला पाहिजे. त्याने रक्तरक्षण करायला पाहिजे, त्याने विरेचन करायला पाहिजे, त्याने बस्ती घ्यायला पाहिजे. जो दिनचर्या ऋतुचर्या नीट पाळतो त्याला पंचकर्माची गरज नाही, व्याधी असल्याशिवाय. मग ते न करणं प्रत्येकाने वमन केलं. जो दिनचर्या पाळत नाही, ऋतुचर्या पाळत नाही, त्यांनी प्रत्येक ऋतूमध्ये वमन करून घ्यायला पाहिजे, वमन विरेचन करून घ्यायला पाहिजे. हे आपण दाखवू शकतो. दीर्घायुष्य मला मिळतंय म्हणून तुम्ही निरामय 100 वर्ष जगू शकतो, अपघात नाही झाला तर. ते दाखवायची संधी आहे आपल्याकडे. सदृत्त पालन, दिनचर्या पालन, ऋतुचर्या पालन आणि विधियुक्त आहार, हे जर मी करीत असेल तर मी 100 वर्ष जगायला पाहिजे, अपघात नाही झाला. मॅक्झिमम जगायला पाहिजे. म्हणजे आपण 100 नको, पण 60 वर्षी मृत्यू, 50 वर्षी मृत्यू तर नाहीच नाही, 40 वर्षी तर अजिबात नाही, किमान 70 मुलं निघतात. तसं तर 85 पर्यंत जायला हरकत नाही, पण खणखणीतपणे मरता येत नाही म्हणून जगतो असं नाही. हे तुम्ही दाखवू शकता. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लघु का होईना शोधन करून घ्यायला पाहिजे. आपण ऋतुचर्या थोडी पाळतो, थोडी पाळत नाही, काही अंश पाळतो, काही अंश पाळले जात नाही. पण मग जिथे वाटतं आपल्याला की नाही आता थोडंसं विपरीत गुणेच्छा वाढते आहे, विवेचन करून हा खरा अर्थ आहे कर्माच्या मिथ्या योगाचा, अतियोगाचा आणि अयोगाचा. हा खरा अर्थ. आणि आपण करणाऱ्या प्रत्येक कामाचे मिथ्या योग अतियोग हे होतात. आता उदाहरणार्थ नृत्य हा चांगला विषय काय, कलात्मक विषय, पण आयुर्वेदाचं ज्ञान नसलेला, नॉर्मल फिजिओलॉजीचं ज्ञान नसलेला आणि या विकृतीचे परिणाम काय होतात अभ्यास नसलेला माणूस ब्रेक डान्स वर्ष जन्मभर करतो. ब्रेक डान्स ब्रेक डान्स हा सतत करायची वस्तू नाही आहे, कधीतरी एका दिवशी ठीक आहे. आणि ते सुद्धा पुन्हा विथ फुल एनर्जी. म्हणजे मला तर सचिन तेंडुलकरला पत्र द्यावंच वाटलं, पण म्हटलं आपला विषय नाही, एनर्जी नव्हती मला. फुल एनर्जीने त्यांनी 7 दिवस 8 दिवस 15 दिवस तुमच्यासमोर डान्स करायचा, ब्रेक डान्स करायचा. इथे अतियोग, मिथ्या योगच आहे, अतियोग सुद्धा मिथ्या. निर्वाकडे साध्यानं हालचाल करून त्यांना त्रास द्यायचा, कर्माचा असे अतियोग प्रत्येक गोष्टीत होतात, मिथ्या योग होतात. विनोद म्हणून सांगतात, विनोद म्हणून सांगतात, पुढे कोणाला समोर आपले कुलगुरू होते बापट म्हणून, त्यांनी सांगितलेला दिसतो. ते म्हणजे एक मंत्री आले माझ्या, कंबर फार दुखते, फर्रा फार दुखतो. त्याला सांगितलं मला मी, फोर व्हीलरमध्ये बसताना दरवाजा अशी टेकून बसू नका,
कायम. मग कायम प्रवासाने कायम असं हे दुखणार नाही तर काय कुठे योग आहे का दुखतं बघा कुठे योग तुम्ही नावाशी सांगितला व्यक्तिगत भेटीमध्ये नाव सांगत नाही ते असं होऊ शकतं मिथ्या योग असेल प्रत्येक क्रियेची मिथ्या योग होऊ शकतं. मी चालणारी माणसं पाहिजेत का चालण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती असतात. म्हणजे ढकलत लागलेल्या सवयी असतात तो मिथ्या योग आहे त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कालच्या एपिसोडमध्ये उभयपूच्या अगदी पहिला एक कार्यक्रम होता. एक काळासा उंच माणूस दुसऱ्या माणसाच्या पोरीबरोबर प्रेम करतो आणि लग्न करायला म्हणतो आलेला असतो. त्याची जी हालचाल शरीराची प्रत्येक क्षणाची होती ना ती अभिनय म्हणून सुंदर होती. पण अनेकांची अशी स्वतःची चालायची सवय असते उमरायची सवय असते अनेकांची इथे त्यामुळे अशा माणसाला मान दुखणार सांधे दुखणार असं होत राहणार. तेव्हा प्रत्येक क्रियेचा सम्यक असणं हा प्राकृत आहे विकृत असणं हा मिथ्या योग आहे. अजिबात नसणं हालचाल नसणं हा हिन योग आहे. अति असणं अतियोग आहे. आता पायी चालायचं किती पायी चालायचं नाही व्यायाम फार चांगला असतो किती पण त्याला काही मर्यादा म्हणजे आमचे एक मित्र संस्कृतचे प्राध्यापक अत्यंत विद्वान म्हणजे किती विद्वान महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहासकारांनी इतिहासाचा अभ्यास करताना साहित्याचा अभ्यास करताना संस्कृत त्यांच्याकडे शिकायला जायचं विद्वानांनी संस्कृत शिकायचं मग आपलं काय करायचं. पण सायकल येत नाही टू व्हीलर येत नाही म्हणजे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर उपाशी तापाशी पायी खेळायचं आणि जन्मभर घरचे बारीक होते ॲडिशनल त्यामुळे रिक्षात बसायचं भूक लागली तर एवढं खायला मिळेल अशी परिस्थिती नाही. प्रोफेसर होते पण ते प्रोफेसर कसे होते माहिती का जुन्या काळी पार्ट टाइम प्रोफेसर होते 40 रुपये 2 तासाचे अशी इतर व्यवसाय मग किरकोळ अहो तो माणूस एक 40व्या वर्षी उभं म्हणते ना मुलाला वयाच्या 22व्या वर्षी टीव्ही झाला. हा अतियोग आहे लंघनाचा हा लंघनाचा अतियोग आहे. तेव्हा असे अतियोग होतात का असे अतियोग झाले की वातडी व्याधी होतो. जो काय असेल तो व्याधी वाटत आहे मग सिरस असेल तर तो वाटायचा मग ते अधीरण असेल तरी ते वाटायचं जे श्वास झाला तरी तो वाटायचा. मी मुद्दाम सांगतोय श्वास सुद्धा वातज असू शकतो उदावातजन्य श्वास होऊ शकतो. त्यामुळे श्वासाचा पेशंट आहे मग फक्त कफाची हेतू बघायचे नाही 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 करून गेला तर बघा चरकाचा
त्रिवर्गीय चिकित्सेमध्ये आहे. त्याच्यामध्ये पहिले दोन श्लोक वाचा. पहिले क्रमांक 597 सप्तोत्तरम मर्मशतम यत् उत्तम शरीरसंख्याम अधिक सप्तोत्तरम मर्मशतम. शरीरात 107 मर्म आहे. पुढं शरीरसंख्याम अधिकृत्य तेभ्यः मर्माणि बस्तिं हृदयं शिरश्च प्रधानभूतानि प्रधान मर्म 3 आहे, म्हणून त्या अभ्यासाचं नाव त्रिवर्गीय अध्याय. पण अशा सगळ्यांचा विचार तुम्हाला मर्मांचा करायचा आहे. प्राणाश्रयात तानिही पीडयन्तो वातादयो असूनपि पीडयन्ति. वातादी त्याला फिरतात आणि तो प्राणही जातो कदाचित कधी कधी असं झालं तर. तत्संश्रितानां अनुपालनार्थं महागतानां शृणु सौम्यरक्षणं. त्यांच्या अनुपालनासाठी आम्ही आता सांगतोय काय करायचं. मर्माचा आघात होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही सांगतोय. त्रिवर्गीय अध्यायात मर्माचा आघात होऊ नये म्हणून पहिल्यांदा उदावर्त चिकित्सा सांगतात. पहिल्यांदा उदावर्त सांगून मग मर्मांचं वर्णन करतात. मग श्वास, हृदयरोग, मृत्यू, हृदयरोगजन्य श्वास, अन्य श्वास, मग वृत्तविकार, मग शिरोविकार. पहिल्यांदा उदावर्त सांगतात आणि इथे उदावर्ताचा अर्थ काय आहे बघा तुमच्या श्लोकात. कषाय तिक्त उष्ण कषाय पित्त कटु. उष्ण म्हणजे कटु. वृक्षभोज्यै वृक्षभोज्यैः संधारण संधारण भोजन मैथुनैश्च पक्वाशये कुप्यति चेत् पानः स्रोतांस्य अधोगानी बलित. हे सगळे हेतू केले की वातप्रकोप कसा होणार आहे. स्वतंत्र होणार आहे. वृक्ष, कटु, उष्ण, तिक्त आणि शोधन याचा परिणाम म्हणून वातप्रकोप होणार आहे. शरीरात वृक्षादी गुणांची वृद्धी होणार आहे, लघुवादी गुणांची वृद्धी होणार आहे. आणि अशा ठिकाणी मग शरीरात फिरणारा रसधातू कुठेतरी थांबतो. मग जिथे थांबेल तिथे व्याधी करतो. आणि म्हणून वातप्रधान शरीरामध्ये श्लेष्मा रसधातू कुठेही थांबला की तो तिथे व्याधी करतो. मग तो श्वासही करेल, मग तो पक्षाघातही करेल, मग तो हृदरोगही करेल, तो किडनी फेल्युअरही करेल. त्यामुळे श्वास सुद्धा होऊ शकतो. एखादा श्वासाचा रोगी आला, श्वास घ्यायला त्रास होतो, स्पाझम होतोय, शक्यता अशी आहे की अतिलंघनाचा परिणाम म्हणून श्वास घ्यावी हे तू बंद करायला. चिकित्सा दोन्ही करायला लागतं तुम्हाला. स्थानिक आणि वातवेदशी चिकित्सा अशी दोन्ही करायला लागतात. स्थानिक दोष, स्थानिक अवरोध, वातप्रकोप, श्लेष्मप्रकोप स्थानिक आणि सार्वजनिक वातप्रकोप अशी चिकित्सा दोन्ही करायला लागतात. आणि म्हणून प्रत्येक पेशंट बघताना हेतू, ऋतू, ऋतुचर्या, दिनचर्या यांचं पालन होतं आहे. किंवा मिथ्या योगाने, अतिलंघनाने वातव्याधी काही होऊ शकतो. हा त्याला कर्मांचा अयोग, मिथ्यायोग, अतियोग. अजिबात कर्म नाही करायचे कुठलेच असं होऊ शकतो. चेष्टाद्वेष, चेष्टाद्वेष हा मिथ्यायोग, हा अयोग आहे कर्माचा. आणि अतिचेष्टा हे आहे, विकृत चेष्टा मिथ्यायोग. सम्यक योगस्य विज्ञेय रोग अरोगचे कारण. सम्यक योगस्य अरोगा आणि तिघांचं बाकीच्यांचा आरोग. रोगस्तु दोषवैषम्यम दोषसाम्यम रोग. अत्यंत महत्वाचा श्लोक आहे.